त्या 24 तासामधला तुम्ही 1 तास योग कराल, पण त्याच्यानंतर त्या 23 तासांचं काय? ह्या 2 गोष्टीमुळे मला एका महिन्यातच माझी ॲसिडिटी 90% कमी झाली. आपण जो आहार घेतो, तो किती तासात पचतो? हरिओम. नमस्कार मैत्रिणींनो. मानसी संवादच्या आजच्या तिसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी कांचनताई घाटोळ आलेले आहेत. हरिओम. नमस्कार कांचनताई. हरिओम. हरिओम. कांचनताई ह्या स्वतः योग शिक्षिका आहेत. त्यांचं आर्थोदोष निवारण म्हणजेच आजच्या काळात PCOD, PCOS या विषयांवरती त्यांनी बऱ्याच दिवसांपासून त्या काम करतात. बऱ्याच महिलांना त्यांनी याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. शिवाय त्या आयुष मंत्रालयाची YCB लेवल 3 एक्झामही त्यांची झालेली आहे. त्या योगा इव्हॅल्युएटर पण आहेत. त्या स्वतः एक योग साधक आहेतच. त्याचबरोबर आज त्यांचा जो विषय आहे योगिक आहाराबद्दल, त्याबद्दल त्या संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. ताई, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. ह्या विषयावरती तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल. तुम्ही योगिक आहाराबद्दल आज आमच्या सगळ्या मानसी परिवारातल्या महिलांसाठी मार्गदर्शन करा अशी माझी विनंती आहे. त्यांच्या दृष्टीने योगिक आहार काय आहे त्याबद्दल तुम्ही सांगावं. योगिक आहार हा विषय निघाला आहे, चांगलाच आहे. पण योगिक आहाराच्या अगोदर आपण योग म्हणजे काय हे जाणून घेऊयात. बऱ्याच जणांना असं वाटतं सकाळी उठल्यानंतर 1 तास योग केला की झालं, पण त्या 24 तासामधला तुम्ही 1 तास योग कराल, प्राणायाम कराल, आसन कराल, ध्यान लावाल, ठीक आहे, ओके. पण त्याच्यानंतर त्या 23 तासांचं काय? ते 23 तास पण महत्त्वाचे आहेत. करेक्ट. त्या 23 तासामध्ये तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही कशी झोप घेता, तुम्ही आहार काय घेता, पुरेशी झोप घेता का, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्याचं ग्रंथामध्ये खूप सुंदर उल्लेख स्वामी सात्मारामांनी आणि घेरंड ऋषींनी केलेला आहे. ग्रंथामध्ये पूर्वापारपासून या योगाविषयी, योगिक आहाराविषयी सांगितलेले आहेत. तर ते जास्त समजून घेणं महत्त्वाचं आहे. ताई, जसं म्हणालात तेव्हा तुम्ही स्वतः सांगितलं की ह्याची सुरुवात खरं तर स्वतःपासून झाली, तुमच्यापासून झाली. तर तो अनुभव सांगा की जेणेकरून हा विषय समजण्यासाठी खूप जास्त महिलांना मदत होईल. नक्कीच. कुठल्याही गोष्टीवर आपण जेव्हा बोलायला जातो, जेव्हा त्याचा स्वानुभव आपण घेतो, त्यावेळेस आपण नक्कीच कॉन्फिडंटली सांगू शकतो की काय होतं. माझ्या बाबतीत पण असं घडलेलंच आहे. मला पित्ताचा, ॲसिडिटीचा भयंकर त्रास होता आणि तो बरेच वर्ष होता. मला म्हणजे कळलंच नाही. मी योगामध्ये होते तरी पण योगा करते, मग फरक का पडत नाही आहे, तर हा विचार मी करायला लागले. मग हा विचार करता करता मग ज्यावेळेस ग्रंथ वाचले, त्याचा अभ्यास केला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझी ही जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये आहाराचा जो काही माझा भाग आहे तो चुकीचा आहे. ओके. तो मी कुठल्या ना काही कारणाने चुकीचा घेते आहे. मग मी माझा पहिल्यांदा आहार आणि माझी झोप ही बदलली. दोन्हीवर काम केलं मी. त्याच्या अगोदर पहिल्यांदा आहारावर केलं. आहार मी माझा 2 वेळेस ठरवला. सकाळी 11 ते 12च्या दरम्यान काही झालं तरी जेवण करायचं आणि संध्याकाळी 6:30 ते 7 मध्ये जेवण करायचं. सुरुवातीला घरच्यांकडनं, मग पाहुणे आल्यावर त्याचा विरोध झाला. पण एकदा ठरवलं आहे की ते केल्याशिवाय जर मला त्याचा फायदाच नसेल मिळत तर मला करणं गरजेचं आहे. आणि नंतर मोबाईल तर सगळ्यांकडेच आहे. मोबाईलचा मोह कोणाला आवरत नाही. पण तरी पण मी तो मोह आवरून रात्री 10ला कुठल्याही परिस्थितीत झोपायला सुरुवात केली. ह्या 2 गोष्टीमुळे मला एका महिन्यातच माझी ॲसिडिटी 90% कमी झाली. मला कुठली गोळी घ्यायची गरज नाही पडत. नाही तर अगोदर मला पॅन्टासाईड मी मंथली पॅकेट घेऊन यायचे की ते मला त्याच्याशिवाय मला फरकच पडत नव्हता. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ते खूप छान. कारण की हे बऱ्याचदा हे उदाहरण सगळ्यांचंच असतं की महिला खूप काम करतात. बऱ्याचदा त्या उशिरापर्यंत काम करत असतात. कारण की घरातले सगळे झोपले तरी स्वतःचं आवरणं, काम करणं, सगळं आवरल्याशिवाय झोपायला न जाणं आणि त्याचा कुठे ना कुठे त्यांच्या जीवनशैलीवरती परिणाम होतच असतो. मग ह्या तुमची जी समस्या ही बहुतांशी माझ्या मते 70% महिला आहेत की ज्यांना ह्या समस्या आहेतच की ॲसिडिटी होती, रात्री झोप झाली नाही, सकाळी लवकर उठले, मुलांचे डबे आहेत. तर हे अगदी कॉमन आहे.
हो तर हो तुम्ही जे ग्रंथांमध्ये म्हणजे तुम्ही म्हणाला की मी स्वतः त्याचा अभ्यास केला, हो. मी स्वतः ग्रंथ वाचले आणि त्याप्रमाणे माझी जीवनशैली बदलली. तर ती आमच्या महिलांना सांगा की जेणेकरून आमच्या महिलांचं आरोग्य छान होईल आणि त्यांना सुद्धा अशा पॅन्टासिड किंवा अशा कुठल्याही टॅबलेटची गरज पडणार नाही. पडणार नाही. तर ग्रंथामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जरी आहाराबद्दल सांगितलंय, तर आता आहाराच्या अगोदरही मी तुम्हाला आपली जी पचन संस्था आहे त्याच्यावर काय आपण ती कार्य कशी काम केलं करते? पाहिजे ते जास्त जाणून घेण्यात, त्याच्यानंतर आपण योगिक आहारावर येऊयात. तर मेन म्हणजे आपली पचन संस्था. तर पचन संस्था म्हणजे काय, आपण जे खातो ते आपलं पचवणं. करेक्ट. तर आपण जो आहार घेतो तो किती तासात पचतो, तुम्हाला याच्याबद्दल काही कल्पना आहे? साधारण माझ्या माहितीनुसार की आपण 3 तासात कुठलाही घन पदार्थ आहार घेतले तर ते 3 तास साधारण पचण्यासाठी लागतात. ओके. तो घन पदार्थ, आता तुमचा घन पदार्थ हा किती घन आहे त्याच्यावर हा डिपेंड आहे. तुम्ही काय खाताय, भाजी पोळी, वरण भात, असं जर साधारण साधारण. भाजी पोळी, भात, आमटी, कोशिंबीर. बरोबर. हां, मग हा आहार 3 ते 4 तासात नक्कीच पचतो. पण आता इथे मी थोडंसं पुढचा विचार, की आता तुम्ही प्रोटीन्स घेताय, फॅट्स घेताय. मग त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ही किती आहे हे कधी लक्ष दिलं आहे का? म्हणजे तुम्ही पनीर खाल्लं, आजच्या जीवनशैलीनुसार जर तुम्ही बर्गर खाल्लं, पिझ्झा खाल्ला, जंक चिप्स फूड. खाल्ले, थोडक्यात जंक फूड. मग किती तासात तो आहार तुमचा डायल्यूट होतो किंवा तो किती वेळात पचतोय हे कदाचित जाणून घेणं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं. जास्त तास. कारण नक्कीच. की बऱ्याचदा हे अनुभवतो की आपण असे काही पदार्थ खाल्ले की आपल्याला खूप हेवी वाटतं, खूप जड बरोबर वाटतं. बरोबर. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की हा आहार हा जरा पचण्यास जड आहार जड आणि आहे. क्वांटिटी पण जे नेहमीपेक्षा आपण जास्त खातो. बरोबर. त्यामुळे त्याला पचायला लागणाराही वेळ तितक्याच प्रमाणात तितक्याच जास्त. प्रमाणात आहे. 5 ते 6 तास जर आपण हेवी जेवण केलं तर त्याला 5 ते 6 तास नक्की लागतात. बरं, तुम्ही म्हणाल की ठीक आहे 5 ते 6 तास लागू देत, पण तसं नाही आहे. तुम्ही तुमच्या आहारापेक्षा जास्त आहार घेताय, त्याला पचायला तर वेळ लागणारच आहे, पण तुमची जी पचन संस्था आहे तिला ते पचवायला तेवढा वेळ लागणार आहे. तुमच्या त्या पचन संस्थेमधलं जठर आलं, लिव्हर आलं, पॅनक्रियाज आल्या, ग्लँड्स आल्या, आपली नर्वस सिस्टमही आली त्याच्यामध्ये. हो, या या सगळ्यांवरती सगळ्यावरती पर्यायाने त्याचा प्रचंड ताण येतो. ताण येतो, भरपूर ताण येतो. आणि मग ते लेवलला यायला वेळ होत नाही, तोपर्यंत आपण दुसरा आहार घेतो. संध्याकाळची वेळ होते, मग आपण पुन्हा काय एकावर एक खातो? अन्न. एकावर एक रचना. अन्न, त्याचं ते रचत जातो. मग त्याचा सगळा परिणाम आपल्या नकळतपणे मग शरीरावर आणि आपल्या पचनेंद्रियांवर होतो. त्याच्यामुळे ग्रंथांमध्ये याचा खूप सुंदर उल्लेख झालेला आहे. आणि आताच आपला विषय खऱ्या अर्थाने सुरू सुरू होतो. झाला, की यौगिक आहार. यौगिक आहार यालाच आपल्या ग्रंथामध्ये खूप सुंदर नाव दिलेलं आहे, मित आहार. मित आणि आहार. मित म्हणजे अल्प आणि आहार. तो अल्प म्हणजे काय ते आता आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हो ताई, कारण की अल्प म्हणजे कमी खायचं का? हो, कमी, पण तुमच्या शरीराच्या दृष्टीने, प्रकृतीनुसार. प्रकृतीनुसार. प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाची कोणी भूक वेगळी आहे. वेगळी आहे. प्रत्येक म्हणजे जर मी 1 चपाती खात असेल, कोणी 2 चपाती बरोबर खात असेल, तर बरोबर. त्याच्यापेक्षा अल्प घेणं म्हणजे मिताहार आहे का? नाही, अल्प घेणं हा मिताहार नाही. तुमची दिनचर्या पण त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. आणि योग्य प्रमाण. म्हणजे इथे मिताहार याचा अर्थ आपल्याला योग्य प्रमाणात, व्यक्तिनुरूप योग्य प्रमाण. व्यक्तिप्रमाण. तर तेच बघणं गरजेचं आहे. आज व्यक्तिपरत्वे सगळ्यांचं जेवण हे वेगळंच राहणार आहे. माझी आई 2 पोळ्या खाते म्हणून मी पण 2 पोळ्या खाणार असं नाही. माझ्या आईचं दिनचर्या कशी आहे काम. 24 तासातली, माझी दिनचर्या कशी आहे, त्यानुसार माझं अन्न ठरतं, त्यानुसार मी तो आहार घ्यावा. पण तोही आहार घेतल्यानंतर हं. मला आळस तर येत नाही आहे ना, मला झोप तर येत नाही आहे ना, माझं मेंदू काम करणं बंद तर झालं नाही आहे ना. म्हणजे मी अन्न खाल्ल्यानंतर 20 मिनिटांनी मी तेवढीच ॲक्टिव्ह होते जेवढं मी अन्न घेणे अगोदर होते. करेक्ट. तो जर तसा आहार जात असेल तर त्याला मित आहार म्हणायचं. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता. आपल्या योगिक आहार म्हणजे योगशास्त्रामध्ये खूप सुंदर ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, सगळं खा. वर्ज्य असं काही नाही आहे. तुम्हाला फॅट्स पण पाहिजे, प्रोटीन्स पण पाहिजे, कार्बोदक पण पाहिजे. सर्व तुम्ही पाहिजे. डाएट प्लॅन केला तरी तो जिममध्ये जो आहे तो त्यानुसार डाएट प्लॅन तयार होतो. तसं आपल्या योगिक आहारामध्ये योग योगात साधकांसाठी असलेला असलेला आहार. आहार हा असा ठरलेला आहे. तुम्ही सगळा आहार घ्या, पण तो सीमित प्रमाणात घ्या.
तुमच्या शरीर यष्टीनुसार घ्या, Correct. तर तो नक्कीच तुम्हाला नुकसान नाही करणार. ताई, जसं तुम्ही आता मिताहाराची संकल्पना मांडली, मित म्हणजे अल्प नाही की व्यक्तिनुरूप तो बदलणारा आहे. आणि आत्ता जो पाहतोय की आपण योगिक आहार म्हणजे मिताहार हा योगिक आहाराचा एक भाग. तर योग साधकाने कसा आहार केला पाहिजे? जसं तुम्ही मगाशी ग्रंथांचा उल्लेख केला, हठप्रदीपिकेचा, घेरंड संहितेचा, की बरोबर. ज्याच्यावरनं तुम्ही रेफरन्स घेतले आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमची जीवनशैली बरोबर सुधारली. बरोबर. तर त्या ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे आणि ते आम्ही कसं अवलंबन करावं आमच्या जीवनात? ग्रंथामध्ये पहिल्यांदा मी सांगेन, घेरंड ऋषींनी घेरंड संहितेमध्ये एक सुंदर श्लोक सांगितलेला आहे. अन्नेन पुरयेत अर्धम तोयेन च तृतीयकम उदरस्य तुरीयांसंच संरक्षेत वायू धारणात. याचा अर्थ काय आहे? आपण जो काही आहार घेतो घेतोय. तर आपल्या आहाराच्या अर्ध पोट आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही थोडक्यात घनपदार्थ. घनपदार्थ तुम्ही म्हणजे जे पोळी, काही whatever, भाजी, काही जे तुम्हाला खाऊ जे काही खायचंय हं. ते तुम्ही जर 2 पोळ्या खाऊ शकत असाल तर ते तुम्ही 1 खायची. पुन्हा नंतर 1/4 भाग म्हणजे 1 पाव भाग पाण्यासाठी ठेवायचा आणि 1 पाव भाग 1/4 भाग हा तुम्ही वायू संचारण हवेसाठी ठेवायचा. म्हणजे कमीत कमी ते अन्न जे आपण खाल्लंय हं. ते पचायला जागा नको का? हो, मोकळी. म्हणजे जे आपण तुम्ही म्हणालात की ॲसिडिटी होते, म्हणजे ॲसिडिटी म्हणजे गॅसेस होतात, आपल्याला ढेकर येतात, करपट वगैरे. सो हे टाळण्यासाठी किंवा खूप गच्चपणे भरलेलं आहे पोट, त्यावेळेस त्याला जागा नाही म्हणून ते तोंडावाटे बाहेर तोंडावाटे येतात. बाहेर ते पडतात. संचरण होण्यासाठी साठी. म्हणून 1 पाव भाग आपल्याला आपल्या पोटाचा रिकामा रिकामा ठेवायचा. ठेवायचं आणि 1 पावच पाणी प्यायचंय. जास्त प्रत्येक घासाबरोबर पाणी नाही प्यायचंय. म्हणूनच तो 1/4 सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे. की आपण जे अन्न खातोय हं. तर ते खाताना त्याला डायल्यूट होण्यासाठी, तो घास पचण्यासाठी तेवढं पाणी पिणं गरजेचं आहे, गरजेचं असं आहे. सांगितलेलं आहे. ताई, तुम्ही ह्या गोष्टीचा उल्लेख केला. मला आठवतंय की पूर्वी म्हणजे अजूनही आपल्याला आपली जी मोठे वयस्कर लोक घरात मंडळी आहेत ती नेहमी सांगतात की जेवण झाल्यावर खूप पाणी पिऊ नकोस. बरोबर. कारण की सवय असते की गटागट पाणी गटागट. पिण्याची. तर तुम्ही आता म्हणजे ग्रंथात हे ऑलरेडी सांगितलेले की किती प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे. बरोबर. आणि तेही जेवताना म्हणजे जेवताना. जेवण कसं जेवण मध्ये झाल्यावर मध्ये. हा जेवण झाल्यावर तुम्हाला 1 ते 1.5 तास पाणी नाही प्यायचंय. हं. नेमकं आपण तिथंच उलट करतो, जेवण झाल्यावर गटगट पाणी पितो. त्याने काय होतं, आपला अग्नी आणखी मंद होतो. मंद आपला होतो. अग्नी ज्या वेळेस प्रदीप्त होतो त्यावेळेस आपण जेवण करतो आणि तेच अन्न पचवायला हा अग्नी मदत करतो. पण म्हणजे तो जर अग्नी शांत करतोय आपण एका अर्थाने. हा जर आपण आणि जास्त म्हणजेच पाणी जेव्हा आपण म्हणतो ना मला इंडायजेशन झालंय, त्याचं मूळ कारण मूळ माझ्या कारण- मते हेच आहे हो. की आपण जेवण झाल्यावरती भरपूर प्रमाणात पाणी पितो. पितो. जो अग्नी खरं ते अन्न पचवण्यासाठी मदत करणारा असतो, ते त्याचं कार्यच थांबून जातं. थांबून जातं. त्याच्यामुळे पाणी त्यावेळेस कमी प्यायचं, जेणेकरून आपला अग्नी प्रदीप्तच राहील आणि पाचक रस त्यांचं कार्य व्यवस्थित सुरळीत करेल. पार पडते. म्हणजे पाचक रस ते व्यवस्थित आपल्या अन्नामध्ये जे आपण अन्न घेतलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांचं कार्य सुधारणार, म्हणजेच आपलं डायजेशन म्हणजे पचन संस्था खूप चांगल्या प्रकारे काम करणार बरोबर. आहे आणि आपल्याला त्याच्यापासून मिळणारे जी एनर्जी आहे ती आपल्यालाच योग्य प्रकारे मिळून. नाहीतर इंडायजेशन झालं तर आपलं निम्म लक्ष त्याच्याकडेच असतं. त्याच्याकडेच असतं आपलं आणि जसं तुम्ही indigestion मगाशी होतं म्हणालात पण. की आपण जेवण झाल्यानंतर मला खूप झोप येते का, माझं कामावरती परिणाम होतोय का. जर आपण अशा प्रकारे जर आहार मेंटेन केला तर नक्कीच आपली पचनसंस्था नीट काम करणार आहे आणि आपल्याला आळस पण येणार नाही आणि आपण ॲक्टिव्हली काम करू. म्हणजे ॲक्टिव्ह लाईफशैली आपण जी आहे ती जगू. दिवसभर आपल्याला फ्रेश वाटणार, आपला मेंदू व्यवस्थित काम करणार, आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर त्याने नक्कीच सुधारणार आहे. सुधारते. करेक्ट. हे अगदी मात्र छान. नक्की. ते तुम्ही आता आपण घेरंड संहितेतलं उदाहरण दिलं तुम्ही. असंच तुम्ही हठप्रदीपिकेचं पण केलंय आणि तुम्ही स्वतः हे अभ्यासले म्हणून विचारण्यात आणि इंटरेस्ट नाही. जास्त आहे की बरोबर. त्याच्याप्रमाणे काय आहे? सेम आहे, काही असा फरक नाही आहे. फक्त ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. घेरंड ऋषीने घेरंड संहितेमध्ये सांगितलेलं आहे. स्वामी स्वात्मारामांनी हठप्रदीपिकेमध्ये असा श्लोक सांगितलेला आहे. सुस्निग्ध मधुर आहार चतुर्थांश विवर्जितः भुज्यते शिवसंप्रीत्यै मिताहारस्य उच्यते. याच्यामध्ये पण असं परत मिताहाराचा उच्चार आला. हो. म्हणजे परत सगळं- त्यांनी सुद्धा मिताहाराबद्दल सांगितलंय. आपण बोलतोच आहे आता मिताहार आणि कुठल्याही ग्रंथात तुम्हाला मिताहार- मिताहारावर सेम असंच मिळणार आहे. फक्त त्यांची थोडी परिभाषा ही वेगळीच आहे. याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलंय. सुस्निग्ध म्हणजे स्निग्ध पदार्थ योग्य असे चांगले, मधुर आहार
म्हणजे जर तो गोड. आहार जर मधुर असेल, गोड असेल, तर तो आपल्याला शरीराला हा चांगला आहे, म्हणून त्यांनी तो शिवाला अर्पण करायला सांगितलंय. शिवाला अर्पण करायला सांगितलं म्हणजे काय, शेवटी तेच आलं की तुमचा एक अन्नातला चतुर्थांश 1/3 भाग. भाग तुम्ही देवाला अर्पित करा. जसं घेरंड्यांनी सांगितलं की 1/4 रिकामा ठेवा, रिकामा म्हणजेच ठेवा. आपण जेव्हा देवाला अर्पण करू अर्पण तेव्हा करतो. परत आपलं 3/4 आपण भागच खातो. पोटाचा वापरला जाणार आहे. बरोबर. आणि 1/4 भाग मोकळा ठेवायचा आहे. फक्त त्यांनी आपल्या ताटातलं द्यावं. जेणेकरून त्यांचा तो तो 3/4 बरोबर, तो 3/4 जो त्यांचे परिमाण पण सांगितलेलं आहे ते त्यांना साध्य व्यवस्थित होईल साध्य आणि होईल. त्यांनी पण त्यांची पण तब्येत वगैरे व्यवस्थित राहील. ताई, खूप छान तुम्ही आज हटप्रतिपिकेमध्ये आणि घिरंड संहितेमध्ये जे मिताहाराचं वर्णन केलेलं आहे ते तुम्ही सांगितलं. आणि आत्ताचा जो काळ आहे, चातुर्मास सुरू झालाय, बरोबर. श्रावण सुरू होईल आता काही दिवसातच, आणि तेव्हा मग खूप सारे उपवास तापास असतात. मग तो उपवास तापास हे त्या अल्पाहार मिताहारात येतं का? आता आपण कसे उपवास धरतो आत्ताच्या जीवनशैलीतले, त्याला मिताहारात नाही धरता येणार, कारण एकादशी दुप्पट खाशी असं नकोय. ते तसंच होतं. नाही तर मिताहारामध्ये पण हा संबोधला जातोच आहे की जर उपवास आपण कोणत्या उद्देशाने किंवा कसा करतो हा पण महत्वाचा भाग आहे. जर आपण एक वेळ जेवण जर आपण टाळू शकत असेल, बरेच जण चातुर्मासात एकभुक्त व्रत घेतात की म्हणजे एकाच वेळी जेवणार. आणि एकादशीला आपण 24 तासाचं करतो, तर त्या अनुषंगाने पण आपण जरी त्याला फॉलो केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. जर तुम्ही एक वेळ जेवण सोडलं तर तुमच्या पचनसंस्थेला आराम आणि जे काही पहिले न पचलेलं अन्न आहे ते पण पचवायला वेळ मिळेल. त्याच्यामुळे आपल्या सगळ्याच अवयवांना एकदम सुरळीत चालण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळे काही व्यवस्थित सुरळीत चालणार आहेत. म्हणून जे जे पिंडी ते ब्रह्मांडी. जसं की आता आपला सूर्य खूप म्हणजे सूर्य कमी असतो, प्रकाश जास्त नसतो आपल्याकडे पृथ्वीवरती ह्या काळामध्ये, चातुर्मास किंवा श्रावण महिन्यामध्ये वगैरे, त्यामुळे आपला जठराग्नी ऑलरेडी मंदच झालेला असतो. म्हणूनच चातुर्मासामध्ये आपण उपवास व्रत सगळे करायचे असतात, कारण मुळात बाहेर पण सूर्य नसतो आणि आपल्या जठराग्नी पण मंद असतो. मग सूर्याचं काम व्यवस्थितपणे ते जसं मंदावतं तसं आपलं पोटातलं पण काम मंदावतं. त्याच्यामुळे जर आपण उपवास केले तर आपलं तब्येत एकदम चांगला जाणवतो. आणि आता ताई, जसं तुम्ही उपवासाचं म्हणाला की श्रद्धा आणि शास्त्र किती पारंपरिक पद्धतीने हा विचार केला गेलेला आहे की दोन्ही एकात एक जात आहेत. म्हणजे आता बऱ्याचदा आपण आजूबाजूला ऐकतो की मी इंटरमिटंट फास्टिंग करते किंवा मी करतो. अशा आजूबाजूला खूप लोक आपल्याला भेटतील की जे हे सगळं फॉलो करतात. पण त्यांनी साधारण आपल्या परंपरेनुसार जे काही सण, व्रत, वैकल्य जी दिलेली आहेत हे पहिल्यापासून ठरलेलं आहे. आता फक्त त्याची थोडीशी दिशा बदललेली आहे, पण हे पूर्वीपासून आपल्या ह्याच्यात आणि तशा प्रकारची जर आपण जीवनशैली आपली अंगीकारली तर निश्चितच याचा आपल्याला खूप छान परिणाम मिळणार. म्हणजे 100% आपण असं म्हणू शकतो की आपलं मिताहार ही संकल्पना, म्हणजे जो योगिक आहार आहे, ही संकल्पना त्याच्यातनं नक्कीच दृढ होतीये आणि ती त्याचं पालनच होतंय एका अर्थाने. बरोबर. त्याच्यामुळे जर आपण डाएट या अनुषंगाने, आता शब्द मिताहाराच्या ऐवजी जर आपण डाएट म्हटलं, पण करा फॉलो. आणि असं नाही की एक आठवडा केला मग आता ठीक आहे थोडा दिवस ब्रेक घेतला तर चालेल, मग काही खाल्लं तर चालेल, त्याने होणार. तुम्हाला त्याच्यात सातत्य हे नक्कीच द्यावं लागणार. डिसिप्लिन मोड आपण जो म्हणतो द्यावंच लागणार, कारण ते काही एका दोन दिवसांनी होणारी गोष्ट नाहीये, त्याला सातत्यच लागणार आहे. जसं आपण योग केल्यानंतर योगाचे परिणाम हे कालाकालाने हळूहळू कळतात, तसं योगिक आहार पण जर तुम्ही सातत्याने ठेवला तर तुम्हाला निश्चितच त्याचे फायदे जाणवतील. खूप छान ताई, म्हणजे तुम्ही स्वतःच्या अनुभवातनं हे सगळं सांगितलं, त्यामुळे आमच्या महिलांना याचा खूप छान फायदा होणार आहे की त्या स्वतः रिकनेक्ट करू शकतात. आणखी एक गोष्ट मला मिताहाराचं सांगू इच्छिते इथे की महिलांना एक सवय असते की जे काही शिल्लक राहिलं आहे ते आहार स्वतः संपवणं, म्हणजे भलेही माझ्या पोटाची कॅपॅसिटी आहे नाही पण ते वाया जाऊ देऊ नये ह्या नावाखाली त्या स्वतःच्या पोटात ढकलत असतात. आणि थोडक्यात आपण आपल्या पचनसंस्थेवरती ताणच देतोय, त्यांना म्हणजे बिघडवण्याचं काम करतोय.
तर म्हणजे हे टाळलं पाहिजे. मिताहारमध्ये आपल्याला हेही गोष्ट लक्षात ठेवायला सुरुवात पाहिजे. तिथूनच करायची. ताई, तुम्ही आज इथे आलात आणि योगिक आहारातलं, घिरंड संहितेतलं, हठप्रतिपिकेमधलं जे मित आहाराची संकल्पना, योगिक आहाराची संकल्पना आज तुम्ही आमच्या सर्वांबरोबर शेअर केली. खूप छान वाटलं. याच्यातनं खूप काही घेण्यासारखं आहे. माझ्या मानसीच्या सर्व मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की खूप सुंदर हा विषय घेतला. आपणही छोट्या-छोट्या गोष्टी याच्यातनं शिकू शकतो. जसं की आपल्याला जर जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी खाणं. पूर्वी आपण असं म्हणायचोच की थोडंसं 2 घास कमी खा रे बाबा, की उगीच ते जास्त वर येऊ नये. तर अशा दृष्टीने ताईंनी आज आपल्याला ती संकल्पना खूप छान समजावून सांगितलेली आहे, की 1/4 म्हणजे जर आपण घन पदार्थ पोळी, भाजी, भात हे अर्ध्या प्रमाणात आपल्या पोटाच्या खाल्लं पाहिजे. 1/4 साधारण मध्ये-मध्ये आपल्याला पाणी पोटात गेलं पाहिजे आणि 1/4 भाग आपल्या पोटाचा रिकामा असणं जास्त गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातला जो वात आहे, जेव्हा आपल्याला जे करपट ढेकर येतात किंवा आपल्याला ॲसिडिटीचे त्रास होतात, ते होणार नाहीत. तर खूप सुंदर विषयांवरती आज ताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आजचा पॉडकास्ट खूप सुंदर झाला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि तुम्हाला कशा प्रकारचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील तेही तुम्ही आम्हाला जरूर कळवा, जेणेकरून त्या विषयाचे तज्ज्ञ व्यक्ती इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील. तसेच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये असे माहितीपूर्ण जे आपले पॉडकास्ट आहेत, ते पॉडकास्ट तुम्ही निश्चित त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयावरती. धन्यवाद.